बिली ग्रॅहम यांनी म्हटले होते की ख्रिस्ताचा वधस्तंभ हा तारणाचा एकमेव मार्ग आहे, जो आमच्या जीवनाला एक नवीन उद्देश देतो. काय आमच्या जीवनाला नवीन उद्देश प्राप्त झालेला आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, ख्रिस्ताचा वधस्तंभ आम्हाला प्रामुख्याने शुभवर्तमानात पाहायला मिळतो. बराच वेळा आम्हाला तो नवीन करारातील इतर पुस्तकांमध्येही पाहावयास मिळतो. पण आपण कधी विचार केला काय की ख्रिस्ताचा वधस्तंभ आम्हास स्तोत्रामध्ये देखील पाहावयास मिळेल म्हणून? होय प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण स्तोत्र पाहणार आहोत, ज्यामध्ये आम्हाला ख्रिस्ताचा वधस्तंभ दिसेल, ख्रिस्ताचे दुःख सहन दिसेल आणि या कार्यानंतर त्याला प्राप्त झालेला विजय देखील पाहावयास मिळेल. तर मग चला प्रियांनो, आज आपण लक्षपूर्वक अध्ययन करू आणि ख्रिस्ताने आमच्यासाठी काय केले ते पाहू. श्रोत्यानो, स्तोत्रसंहिता 21 अध्याय आम्ही सुरू केलेला आहे. जर आपणाजवळ जुना करार आहे तर अवश्य उघडा स्तोत्रसंहिता 21 अध्याय. पहिली 3 वचने आम्ही मागच्या कार्यक्रमात वाचली होती. पहिल्या वचनात आम्ही वाचले की तुझ्या सामर्थ्यामुळे राजा हर्ष करीतो. इब्री लोकासपत्र 12 अध्याय 2 वचन आम्हाला सांगते. इब्री लोकासपत्र 12 अध्याय 2 वचन. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याचकडे पाहत असावे. त्याच पुढे जो आनंद ठेवलेला होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. श्रोत्यानो, या ठिकाणी तारण सिद्ध केल्यानंतर आमच्या प्रभूला जो आनंद झाला त्या आनंदाविषयी सांगण्यात आले आहे. त्याला जे सामर्थ्य व बळ देण्यात आले त्यामुळे तो आनंद करतो. त्याचे स्वर्गारोहण झाले आहे आणि सर्व देवदूत आणि अधिकारी त्याच्या अधिपत्याखाली आहेत. आज देवाकडे त्याच्याद्वारे जे येतात, अगदी टोकापासून दूरच्या ठिकाणाहून जे येतात, त्यांचे तारण करायला तो समर्थ आहे. इब्री लोकासपत्र 7 अध्याय 25 वचन आम्हाला सांगते की ह्यामुळे याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यास हा पूर्णपणे तारण्यास समर्थ आहे, कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे. आम्ही दुसऱ्या वचनात वाचले होते की त्याचा मनोरथ तू पूर्ण केला आहे, त्याच्या तोंडचे मागणे तू अमान्य केले नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर जाण्यापूर्वी एक सुंदर याचकीय प्रार्थना केली, जी योहानकृत शुभवर्तमानाच्या 17व्या अध्यायात नोंदली आहे. आणि या प्रार्थनेत त्याने आपल्या पृथ्वीवरील सेवेचा संपूर्ण वृत्तांत प्रभू पित्याला दिला. तो या प्रार्थनेच्या सुरुवातीला म्हणजे योहानकृत शुभवर्तमान 17 अध्याय 1 वचनात म्हणतो, हे पित्या, वेळ आली आहे. पुत्राने तुझे गौरव करावे म्हणून तू आपल्या पुत्राचे गौरव कर. ही त्याची प्रार्थना आणि त्याच्या इतर प्रार्थना ऐकल्या गेल्या व ऐकल्या जातील. ही प्रार्थना स्वर्गरोहणाविषयीची प्रार्थना आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो, तू त्याचा मनोरथ पूर्ण केला आहे. आणि येशू ख्रिस्त या पृथ्वीवर होता तेव्हा तो म्हणाला, योहानकृत शुभवर्तमान 17 अध्याय 24 वचनामध्ये, हे पित्या, माझी अशी इच्छा आहे की तू जे मला दिलेले आहेत त्यांनीही जेथे मी आहे तेथे मजजवळ असावे, यासाठी की जे माझे गौरव तू मला दिले आहे ते त्यांनी पाहावे, कारण जगाच्या स्थापनेपूर्वी तू मजवर प्रीती केली. प्रभू येशू ख्रिस्ताची ही प्रार्थना पुढच्या काळात जेव्हा आपण त्याच्याबरोबर राहू तेव्हा ऐकण्यात येईल. तो पृथ्वीवर हे शक्य करण्यास आला. देवपित्याने त्याच्या पुत्राच्या मुखाद्वारे निघालेल्या प्रार्थनेला रोखून ठेवलेले नाही. अर्थात ही अशी गोष्ट आहे की ज्यावर आम्हाला थांबून मनन करायचे आहे. श्रोत्यानो, आजही तो तुमच्या व माझ्या करिता परमपित्याजवळ मध्यस्थी करीत आहे आणि प्रभुपिता त्याच्या नावात आम्ही जे मागतो ते आम्हास देतो, यासाठी त्याच्या ठाई पित्याचे गौरव व्हावे. आता आपण 21 अध्याय
4 ते 6 ही वचने वाचूया. त्याने तुझ्याजवळ जीवन मागितले, तू त्याला युगानुयुगाचे दीर्घ आयुष्य दिले. तू सिद्ध केलेल्या तारणाने त्याचे मोठे गौरव होते. तू त्याला प्रताप व महिमा ह्यांनी भूषित करीतोस. त्याने सर्व काळ आशीर्वादाचा साठा व्हावे असे तू करीतोस. तू त्याला आपल्या समक्षतेने अत्यानंदित करीतोस. प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आला श्रोत्यांनो, यासाठी की त्याने अनेकांसाठी आपले जीवन द्यावे. त्याने पृथ्वीवर असताना मानहानी, अवहेलना सहन केली. पुन्हा आणि पुन्हा कळकळीच्या प्रार्थना केल्या. गेत्सेमने बागेमध्ये त्याने व्याकुळ होऊन प्रार्थना केली. 102 स्तोत्र 23 आणि 24 वचनांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सांगण्यात आले आहे की त्याने माझी शक्ती मार्गातच क्षीण केली. त्याने माझे आयुष्य कमी केले. मी म्हणालो, हे माझ्या देवा, माझा आयुष्यकाळ पुरा होण्यापूर्वी मला घेऊन जाऊ नको. तुझी वर्षे पिढ्यानपिढ्यात आहेत. त्याने जीवनाची मागणी केली. अगदी ऐन तारुण्यामध्ये तो वारला. वधस्तंभावर त्याला खिळण्यात आले तेव्हा तो अवघा 33 वर्षांचा होता. त्याने प्रार्थना केली, हे बापा, तुझी इच्छा असली तर हा प्याला मजपासून दूर कर. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. तसेच इब्री लोकास पत्र 5 अध्याय आणि 7 वचनामध्ये त्याच्याविषयी म्हणण्यात आले आहे की त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसात स्वतःला मरणापासून तारावयास जो शक्तिमान त्याजवळ मोठ्या आक्रोशाने व अश्रुगाळीत प्रार्थना व विनवणी केली आणि ती त्याच्या सुभक्तीमुळे ऐकण्यात आली. त्याची विनवणी कशी ऐकण्यात आली? श्रोत्यानो, ह्याचं उत्तर आहे, तो मेला, परंतु देवाने त्याला मरणातून उठवले. आता तो गौरवी शरीरामध्ये सर्व काळ जिवंत आहे. तो देवाच्या उजवीकडे बसलेला आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो, तू सिद्ध केलेल्या तारणाने त्याचे मोठे गौरव होते. त्याने आमच्यासाठी तारण सिद्धीस नेले व त्याद्वारे त्याचे मोठे गौरव होते. त्याने तुमचे व माझे तारण केले. नंतर 7 ते 9 वचने पहा काय सांगतात. कारण परमेश्वरावर राजाची श्रद्धा आहे. परात्पराच्या कृपेने तो ढळणार नाही. तुझे सर्व वैरी तुझ्या हाती लागतील. तुझे सर्व द्वेष्टे तुझ्या उजव्या हातात पडतील. तू प्रगट होशील तेव्हा तू त्यास जळजळीत भट्टीसारखे पेटविशील. परमेश्वर आपल्या क्रोधाने त्यास ग्राशील. अग्नी त्यांचा संहार करेल. श्रोत्यानो, परमेश्वर केवळ तारणारा परमेश्वर नाही, तर त्याने पातक्यांसाठी वधस्तंभावरचे मरण पत्करले म्हणून तो शासन करणारा न्यायी परमेश्वर आहे. ज्यांनी त्याचा अव्हेर केला ते त्याचे शत्रू आहेत आणि आत्ताच आपण जे वर्णन वाचले ते नरकाचे आहे. तारण हे परमेश्वराचे अद्भुत कृत्य आहे. त्याला कोणाच्या नाशाने आनंद होत नाही, तर जे हरवलेले त्याच्या राज्यात येतात त्यांच्याविषयी तो खूप आनंद करणार आहे. आज कदाचित स्वर्ग व नरक या गोष्टींवर तुमचा विश्वास नसेल, परंतु पवित्र शास्त्र आम्हाला त्याविषयी सांगते आणि त्याविषयी आम्ही गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे. जर आपण त्याच्या मार्गाने त्याच्याजवळ येणार नाही, आपणाला त्याने देऊ केलेले तारण हवे नसेल, तर मग आपणाकरिता फक्त त्याचा न्याय शिल्लक आहे. श्रोत्यानो, प्रभू परमेश्वर शासन करण्यात नाही तर तारण करण्यात आनंद मानतो. पुढे वाचूया 10 ते 13 वचने. त्यांची संतती पृथ्वीवरून व त्यांचे बीज मानवजातीतून तू नाहीसे करशील, कारण त्यांनी तुझे अनिष्ट चिंतिले. त्यांनी युक्ती योजिली, परंतु ती त्यांना साधावयाची नाही, कारण तू त्यास पाठ दाखवाव्यास लाविशील. तू आपल्या धनुष्याची दोरी ओढून त्यांच्या मुखावर नेम धरशील. हे परमेश्वरा, तू आपल्या सामर्थ्याने उन्नत हो. आम्ही गायन वादन करून तुझा पराक्रम वाखाणू. या सुंदर स्तोत्रामध्ये आम्हाला येशू ख्रिस्ताचे दुःख सहन व त्याचा वधस्तंभ पाहायला मिळतो. त्याने ते सर्व त्याच्यासमोर जो आनंद ठेवला होता त्याकरिता सहन केले. त्याच्या सर्व प्रार्थनांची उत्तरे त्याला देण्यात आली. आता राजा म्हणजे येशू ख्रिस्त स्वर्गात आहे. आम्ही त्याला तेथे गौरव व सन्मान यांनी मुकुटमंडित झालेले पाहतो. त्या ठिकाणी त्याच्याजवळ अवर्णनीय आनंद आहे व आपल्या वैभवी राज्याची तो प्रतीक्षा करीत आहे. तसेच हे स्तोत्र परमेश्वराच्या शासनाचेही वर्णन करते आणि हेच चित्र प्रगटीकरणाच्याही पुस्तकात देण्यात आले आहे. प्रेषित पौलाने थेसलनिकाकरास दुसरे पत्र 1 अध्याय 7 ते 10 या वचनांमध्ये याचा उल्लेख करून म्हटले. थेसलनिकाकरास दुसरे पत्र 1 अध्याय 7 ते 10 वचने. तर ते प्रभू येशू आपल्या सामर्थ्याच्या दूतासह स्वर्गातून अग्निज्वाला विष्टित असा प्रगट होण्याच्या समय होईल. तेव्हा जे देवाला ओळखीत नाहीत व आपल्या प्रभू येशूची सुवार्ता मानित नाहीत त्यांचा तो सूड उगवेल.
तो आपल्या पवित्र जनात गौरव मिळविण्याकरिता आणि त्या दिवशी विश्वास ठेवणाऱ्या सर्वांच्या ठाई आश्चर्यपात्र होण्याकरिता येईल. कारण आम्ही दिलेल्या साक्षीवर तुम्ही विश्वास ठेवला आहे. तेव्हा ते प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर होऊन युगानुयुगीचा नाश हा दंड त्यांना मिळेल. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणाविषयी असलेले हे एक सुंदर स्तोत्र आहे. आज तुमचे प्रभू येशू ख्रिस्ताबरोबरचे नाते कसे आहे याविषयी तुम्ही विचार केला आहे काय? प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी जे काही सहन केले ते दावीद राजाने ख्रिस्त जगात येण्याच्या 1000 वर्षांपूर्वी स्तोत्रांमध्ये विदित केले. आमचा प्रभू परमेश्वर पुढे घडणाऱ्या गोष्टी विदित करणार आहे व आपले संकल्प पूर्णत्वास नेणार आहे. येशू ख्रिस्त त्याचा पुत्र याला जगामध्ये पाठविण्यापूर्वी प्रभू परमेश्वराने आपल्या सेवकांच्याद्वारे लोकांना त्याच्याविषयी विदित केले आणि तो या पृथ्वीवर येऊन गेल्यानंतरही त्याच्या दुसऱ्या येण्याविषयी देखील परमेश्वराने आम्हाला विदित केले आहे. त्याची नोंद पवित्र शास्त्रात आहे. म्हणून त्याच्याविषयी आम्ही आमची भूमिका काय आहे हे ठरवणे अत्यंत आवश्यक आहे, महत्वाचे आहे. देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्त याने देह धारण करून या पृथ्वीवर 33 वर्षे वास्तव्य केले. त्याच्या सेवेच्या शेवटी त्याला तो निरपराधी असताना तत्कालीन धार्मिक व राजकीय पुढाऱ्यांनी संगनमताने वधस्तंभावर खेळले. त्याची त्या ओबडधोबड कष्ट व यातना देणाऱ्या वधस्तंभावर असताना काय मनस्थिती होती ती दाविदाने या घटनेच्या 1000 वर्षांपूर्वीच विदित केली. ती 22व्या स्तोत्रात आम्हाला वाचायला मिळते. आज श्रोत्यानो, आम्ही या स्तोत्राचा अभ्यास सुरू करीत आहोत. 22व्या स्तोत्राची मध्यवर्ती कल्पना आहे ख्रिस्ताचे वधस्तंभावरील मरण. या स्तोत्राला वधस्तंभाचे स्तोत्र असे म्हणण्यात आले आहे, कारण की पवित्र शास्त्रातल्या इतर कोणत्याही उतार्यापेक्षा या स्तोत्रामध्ये येशू ख्रिस्ताचे वधस्तंभावरील मरण अधिक अचूकपणे व अधिक बारकाव्यासह देण्यात आले आहे. उत्पत्तीचा 22वा अध्याय आणि यशायाचा 53वा अध्याय यांच्या अनुषंगाने असलेले हे स्तोत्र आहे. 22वे स्तोत्र आम्हाला येशू ख्रिस्ताच्या आंतरिक जीवनाचे चित्र दाखवते. त्याची भावनिक आंदोलने, त्याचे तीव्र दुःख, त्याचे वधस्तंभावर असतानाचे विचार या स्तोत्रामध्ये व्यक्त झाले आहेत. काही विद्वानांच्या मते येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर असताना जे उद्गार काढले ते या स्तोत्रांमधली अवतरणे होत. मागा म्हणजे ते मिळे, हे
उत्तम शुक्रवारच्या उपासनेमध्ये अनेक मंदिरांमध्ये 3 तास येशूच्या वधस्तंभावरच्या 7 उद्गारांवर मनन केल्या जाते. पण आज या स्तोत्राचा अभ्यास करीत असताना आम्ही येशू ख्रिस्ताशी समरूप होऊन त्याला जे त्या स्थितीमध्ये वाटले ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जगाच्या पापांसाठी अर्पण म्हणून ते कठोर व यातनामय मरण पत्करताना त्याच्या आत्म्याची काय स्थिती होती ते आज या स्तोत्राद्वारे आपण पाहणार आहोत. त्या वधस्तंभावर टांगलेल्या स्थितीमध्ये तो असताना तो जणू काही स्वर्गातून पृथ्वीवर सोडलेली एक शिडी बनला, जिच्याद्वारे मानवाला देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग तयार झाला. श्रोत्यानो, ती वधस्तंभावरच्या मरणाची शिक्षा खरे तर तुमच्या व माझ्या वाटेची होती. पण तो जरी निरपराध निष्पाप होता तरी त्याने ती स्वतःवर घेतली. ती शिक्षा त्याने आमच्या वतीने भोगली, यासाठी की त्याच्याद्वारे आम्ही देवासमोर नीतिमान ठरवले जावे. त्याने त्या वधस्तंभावर तुमचे व माझे प्रतिनिधित्व केले, जेणेकरून त्याच्या मृत्यूवरील विजयाद्वारे आम्हाला नीतिमान व सर्व काळाचे जीवन मिळावे. याविषयी पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय 24व्या वचनात पेत्र म्हणतो, पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय 24वे वचन, त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, ह्यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. पापापासून आम्ही बरे होऊन निरोगी झालो आहोत. श्रोत्यानो, या स्तोत्राची सुरुवातच एकाकी दुःखी माणसाच्या केविलवाण्या आक्रोशाने होते. 22वे स्तोत्र, पहिले वचन वाचूया. माझ्या देवा, तू माझा त्याग का केला? माझा दुःखाचा आक्रोश ऐकून माझा बचाव करावयाला तू जवळ नाहीस. श्रोत्यानो, येशू ख्रिस्त जरी देवाचा पुत्र होता तरी त्याने आपले स्वर्गीय वैभव सोडून देह धारण करून मानवामध्ये बस्ती केली. मानव म्हणून त्याने यातना भोगल्या व शेवटी वधस्तंभावरचे कष्टमय मरण त्याला सहन करावे लागले. आत्ताच वाचलेले वचन त्याच्या त्या दुःखाशी संबंधित आहे. प्रिय श्रोत्यानो, त्याने संपूर्ण मानवजातीचे किळसवाणे पाप स्वतःवर घेतले. विचार करा की त्यावेळेस अत्यंत पवित्र असलेल्या त्याच्या स्वर्गीय पित्याने त्याच्यावरून क्षणभर का होईना पण आपली नजर दूर केली असेल, किंवा त्याने तसे केले असे येशू ख्रिस्ताला त्यावेळेस वाटणे साहजिकच होते. त्याचे व त्याच्या पित्याचे नाते अतिशय घनिष्ठ होते. आणि शुभवर्तमानांमध्ये आम्ही वाचतो की येशू म्हणाला, मी पित्यामध्ये वस्ती करतो व पिता मजमध्ये वस्ती करतो. जो मला पाहतो तो पित्याला पाहतो, आणि माझे अन्न हेच आहे की मी पित्याच्या इच्छेप्रमाणे करावे. श्रोत्यानो, 4ही शुभवर्तमानांमध्ये, विशेष रीतीने योहानकृत शुभवर्तमानात, येशू ख्रिस्त व देवबाप यांचे अतिशय निकटचे संबंध सहज लक्षात येण्यासारखे आहेत. ते दोघे जणू एकच आहेत असे त्या संबंधावरून जाणवते. मला नाही वाटत की आज एखाद्या तरुणाचे आपल्या पित्याबरोबर एवढे घनिष्ठ संबंध असतील. या उलट आपण आपल्या पित्यापेक्षा किती वेगळे आहोत, आपल्याला एक वेगळे अस्तित्व व व्यक्तिमत्व आहे असे अभिमानाने सांगायला कोणत्याही तरुणाला आवडेल. पण येशू ख्रिस्ताचे त्याच्या पित्याशी, देवाशी फार फार घनिष्ठ संबंध होते. म्हणूनच त्याला तो काही क्षणांचा विरह सुद्धा सहन होण्यासारखा नव्हता. आपल्या जीवनाच्या सामर्थ्याच्या उगमापासून तुटून विलग होण्याच्या यातना येशू ख्रिस्ताने सहन केल्या. त्याने आपले जीवन त्यागले, म्हणूनच अनेकांना तारण प्राप्त झाले. इब्री लोकासपत्र 2 अध्याय 15, 16 आणि 18 वचने आम्हाला सांगतात. इब्री लोकासपत्र 2 अध्याय 15, 16 आणि 18 वचन. आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दासपणाने बांधलेले, त्या सर्वांस मोकळे करावे. सर्वांस माहीत आहे की तो देवदूतांच्या साह्यास नव्हे तर अब्रामाच्या संतानाच्या साह्यास येतो. कारण ज्या अर्थी त्याने स्वतः परीक्षेचे दुःख भोगले, त्या अर्थी ज्यांची परीक्षा होते त्यांना सहाय्य करावयास तो समर्थ झाला आहे. श्रोत्यानो, परिपूर्ण मानव येशू ख्रिस्त याची परिपूर्णता आम्हाला तो वधस्तंभावर असताना दिसते. देवावर विसंबून राहायला शिकला आणि आपल्या प्रत्येक कृतीमध्ये देवावर विसंबून राहणे तो शिकला. परंतु त्या वधस्तंभावर तो अतिशय एकाकी व दुःखी, देवाने त्यागिलेला असा होता. तो अशा स्थितीत होता की मानवाच्या पातळीवर असणे किंवा दैवी पातळीवर असणे, कोणत्या तरी एका पातळीवर असणे त्याला शक्य नव्हते. येशू ख्रिस्त हा मानव त्यागिलेला होता.
त्याच्या इतका भयान अनुभव, तो भयंकर एकाकीपणाचा अनुभव दुसऱ्या कोणाला कधी आला नसणार. त्याने एकट्याने ते प्रचंड दुःख झेलले. देवाने त्याला का त्यागले? पुढे आम्हाला 22व्या स्तोत्राचे 3रे वचन सांगते, तरी पण हे इस्रायलाच्या स्तवनात बसणाऱ्या तू पवित्र आहेस. ह्या ठिकाणी देवबापाने येशू ख्रिस्ताचा त्याग का केला त्याचे उत्तर आहे. वधस्तंभावरच्या त्या 3 भयान काळोख्या घटकांमध्ये येशू ख्रिस्त पाप बनला. त्याने संपूर्ण जगाचे पाप स्वतःवर घेतले. श्रोत्यानो, तुम्हाला व मला पापाच्या खाईतून वर काढण्यासाठी येशू ख्रिस्त किती खोल खोल पाण्यातून गेला, किती काळ्याकुट्ट रात्रीला त्याने पार केले, हे कधीही समजणार नाही. त्या क्षणाकरिता त्याचा त्याग करण्यात आला होता. परंतु या परिस्थितीतला विरोधाभास हा होता की त्याच घटकेला प्रभुदेव त्याच्यामध्ये जगाबरोबर स्वतःचा समेट घडवून आणत होता. प्रभू येशू ख्रिस्ताने या घटकेपूर्वी आपल्या शिष्यांना योहानकृत शुभवर्तमान 16वा अध्याय आणि 32व्या वचनामध्ये सांगितले. योहानकृत शुभवर्तमान 16वा अध्याय 32वे वचन. पहा, अशी घटका येते किंबहुना आली आहे की तुमची दाणादाण होऊन तुम्ही सर्व आपापल्या घरी जाल व मला एकटे सोडाल, तरी मी एकटा नाही, कारण पिता माझबरोबर आहे. तो जेव्हा तुरुंगवासात होता, जेव्हा त्याला फटके मारण्यात येत होते, त्याला वधस्तंभावर खिळण्यात येत होते, तेव्हा पिता त्याच्या संगती होता. परंतु त्या शेवटच्या 3 तासांमध्ये त्याला पापार्पण बनविण्यात आले होते आणि त्याला ठेचावे असे पित्याच्या मर्जीस आले. श्रोत्यानो, तुम्हाला व मला देवाने त्यागणे या शब्दाचा काय अर्थ कळणार? या पृथ्वीवरच्या अगदी नीच माणसालाही देवाने त्यागलेले नाही. देवाकडे कोणीही येऊ शकते. अगदी अत्यंत क्रूर गुन्हेगारही देव त्याला घालून देणार नाही. पण येशू ख्रिस्ताने तुमचे, माझे, जगाचे पाप स्वतःवर घेतले आणि देवाने त्याचा त्याग केला. येशू ख्रिस्त म्हणत आहे, माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा का त्याग केलास? या ठिकाणी का त्याग केलास हा प्रश्न त्याने संशयाच्या पोटी विचारला नाही, दुःखाने किंवा असंयमाने विचारला नाही. त्याचा हा प्रश्न त्याच्या अतीव वेदनेतून उच्चारला गेला. त्याने आपले सर्व आयुष्य पवित्रतेत निरपराध असे घालवले आणि म्हणूनच आताचे हे दुःख त्याच्याकरिता अधिक होते. हा उद्गार त्याच्या अत्यंत प्रखर अशा एकाकीपणाच्या पोकळीतून बाहेर पडला होता. तो भयंकर एकाकी होता, कारण संपूर्ण जगाचे पाप त्याच्यावर लादण्यात आले होते. श्रोत्यानो, तुमच्या प्रियजनांच्या विरहामुळे किंवा वाईट वागण्यामुळे तुम्ही कधीतरी एकाकीपणा अनुभवला असेल, पण येशू ख्रिस्ताच्या एकाकीपणाची तीव्रता कधी कोणा मानवानी अनुभवली नसेल, कारण त्याचे व पित्याचे नाते फार मजबूत, पूर्णपणे समरस झालेले असे होते. जो आपल्या जीवनाचा स्रोत आहे त्यापासून तुटले जाणे कसे असते हे समजण्यासाठी येशू बरोबर समरस होणे आवश्यक आहे. त्याच्या दुःखात त्याचे भागीदार होणे आवश्यक आहे. किंवा शरीराची एखादी महत्वाची रक्तवाहिनी कापली जावी आणि अखंड रक्तस्राव व्हावा आणि भयंकर शक्तिहीन वाटावे, किंवा अंधाऱ्या पोकळीमध्ये एखाद्या पाकोळीने वाट शोधत भिरभिरत राहावे, असाच काहीसा अनुभव येशू ख्रिस्ताने घेतला असेल. शब्द अपुरे पडतात. होय श्रोत्यानो, ह्या स्थितीचे वर्णन करण्याकरिता शब्द अपुरे आहेत. पुढे तो देवाला म्हणत आहे, माझा दुःखाचा आक्रोश ऐकून माझा बचाव करावयास तू जवळ नाहीस. होय श्रोत्यानो, जेव्हा येशू ख्रिस्ताची पिलातासमोर सुनावणी चालू होती, तेव्हा तो शांत उभा होता. यशायाचे पुस्तक 53वा अध्याय आणि 7व्या वचनात त्याविषयी आपण वाचतो की त्याचे हाल हाल केले तरी ते त्याने सोशिले, आपले तोंड सुद्धा उघडिले नाही. वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे तो गप्प राहिला, त्याने आपले तोंड उघडिले नाही. जेव्हा त्यांनी त्याला चाबकाचे फटके मारलेत, वधस्तंभावर टांगून त्याच्या हातापायात खिळे ठोकलेत, तो काहीच बोलला नाही. परंतु जेव्हा देवाने त्याचा त्याग केला, तेव्हा त्याने सिंहाप्रमाणे आरोळी मारली. तो आक्रोश, ती आरोळी अतिवेदनांमुळे होती. वधस्तंभावर त्या अतिशय यातनादायी स्थितीमध्ये तो टांगलेला असताना त्याने मोठा आक्रोश करून देवाला म्हटले की तू माझे म्हणणे का ऐकत नाहीस? त्यावेळेस परमेश्वराने तो वेदनांचा, यातनांचा, एकाकीपणाचा, दुःखाचा प्याला त्याच्यापासून दूर केला नाही. कारण त्याने जर तो प्याला ख्रिस्तापासून दूर केला असता, तर श्रोत्यांनो, तुम्हाला व मला पापाच्या दास्यातून कधीच मुक्ती मिळाली नसती.
आम्ही कधीच सर्व काळच्या जीवनाची आशा करू शकलो नसतो. त्याने तो दुःखाचा कटू व विषारी प्याला प्राशन केला म्हणून आज आम्हाला देवाची लेकरे होण्याचा अधिकार प्राप्त झाला. त्याच्यावर विश्वास ठेवल्याने आम्हाला तो प्राप्त होतो. परंतु श्रोत्यानो, आज अजूनही तुमचे मन त्याच्याविषयी कठीण असेल तर तुमच्या इतके दुर्दैवी कोणी नाही. कारण देवाने त्याच्याद्वारे तुम्हाला हे 2 आशीर्वाद देऊ केले आहेत. ते स्वीकारणे न स्वीकारणे यावर तुमचे सुख आणि शांती अवलंबून आहेत. प्रभू परमेश्वर आपणास सर्वांस आशीर्वाद देव. मागील प्रश्नाचे उत्तर आहे सी. आजच्या अध्ययनानुसार 21व्या स्तोत्रामध्ये येशू ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणाविषयी विदित केलेले आहे. आजचा प्रश्न, 22व्या स्तोत्राची मध्यवर्ती कल्पना काय आहे? प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सअप करा. प्रियांनो, आजच्या अध्ययनावर पुन्हा एकदा आम्हाला संधी मिळाली की देवाने ख्रिस्ताच्या द्वारे मानवावर कशी प्रीती केली याचे स्मरण करावे. ख्रिस्ताने आज्ञापालन करून आमच्या पापांसाठी कसे दुःख सहन केले. प्रियांनो, वधस्तंभावरील ख्रिस्त हा सदैव आमचे प्रेरणास्थान असावे. आम्हाला याची सदैव जाणीव असावी की केवळ आमच्यावरील प्रीतीसाठी त्याने आमचे पाप आपल्या स्वतःवर घेतले. काय त्या ख्रिस्ताला मी ओळखतो? काय ख्रिस्ताच्या दुःख सहनाची खोली, गहनता आम्ही समजून घेणार आहोत? आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आज पुन्हा एक वार तू आम्हाला ख्रिस्ताचा वधस्तंभ काय आहे हे दाखवून दिलेलं आहेस. आणि प्रभूजी, आजच्या अध्ययनाच्या द्वारे तू आम्हाला सांगितलेलं आहेस की ख्रिस्तानं आमच्यासाठी काय केलेलं आहे. होय प्रभूजी, आज आम्ही तुझ्या चरणापाशी येत आहोत. आज आम्ही आमच्या स्वतःचं परीक्षण करतो. आणि प्रभूजी, आम्ही ज्या ज्या पातकांमध्ये आम्ही अजूनही आहोत त्यासाठी तुझ्याकडे क्षमा देखील मागतो. होय, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो प्रभूजी की वधस्तंभावरती जाऊन तू आम्हासाठी सर्व काही दुःख सहन केलंस. आमच्या पापांची क्षमा आम्हाला प्राप्त झाली. आणि होय प्रभूजी, तू पुनरुत्थित होऊन आजही आमच्यावरती प्रीती करीत आहेस. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा. प्रभू आपणास सहाय्य करो.